आहोत आणि ते सामने तुमच्यापर्यंत पोहोचवतील संदेश पाटील. भारवी 11 आणि सोनादेवी या दोन्ही संघाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर जॉय कुमार आणि नाना स्पोर्ट उद्या ठीक सकाळी आपण देखील उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर प्रभाकर फाउंडेशन आणि भारवी, त्यानंतर प्रवीण कंस्ट्रक्शन आणि नाना स्पोर्ट या सर्व संघाने वेळेवर उद्या उपस्थित राहायचं आहे. मॅच स्टार्ट होते. आज आपण पाहायला गेलो तर सोनादेवी रायडर्स संघाने 4 सामने खेळले आणि त्यापैकी 3 सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला. सुरेख कामगिरी. एका सामन्यामध्ये जरूर त्यांचा पराभव झाला, परंतु 3 सामने जिंकलेले आहेत. म्हणजेच सेमीफायनलकडे जाण्याची त्यांना चांगलीच संधी आहे, परंतु अजूनही त्यांचा एक सामना व्हायचा आहे आणि इतर संघ देखील पुरेपूर प्रयत्न करतायत. मात्र आज दिवसभरात सर्वात जास्त निराश केलंय ते जॉयकुमार संघानं आणि त्यांनी 3 सामन्यांमध्ये 3 पराभव पत्करलेले आहेत. तर कुठेतरी निराशाजनक कामगिरी झाली जॉयकुमारची. मात्र आता ही मॅच फार महत्त्वाची आहे. नाना विरुद्ध प्रवीण कन्स्ट्रक्शन्स. अनिचित बरोबर सांगितलं आपण. दोन्ही संघासाठी जर पाहिलं आपण तर नाना स्पोर्ट्स संघाचं संगणक आपण यायचे लगेच 12 खेळाडू आपण लगेच यायचे. राखीव खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहे. तर दोन्ही संघाचे राखीव खेळाडू चला आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चेंडू टाकण्यापूर्वी आपण यायचं आहे. आणि अजय पाहिलं आपण आजच्या दिवसाचा खास एक म्हणजे जॉयकुमार संघाचं 3 सामन्यामध्ये 3 पराभव. ही कुठंतरी या संघाची गोलंदाजी कमकुवत होती. एक गोलंदाज सोडल्यानंतर त्याच्यामध्ये सुमार कामगिरी पाहायला मिळाली आणि बरेचसे संघ जे आहेत त्यांचे 4-4 पॉईंट्स झालेले आहेत. एक सामना गमावलाय, 2-2 सामने जिंकलेत. अशा प्रकारची स्थिती 3 ते 4 संघांची आहे. जॉयकुमार संघ जरूर अजूनही त्यांना खातं उघडायचं आहे, परंतु अजूनही त्यांच्याकडे देखील संधी असेल. जर पुढचे दोन्ही सामने जिंकले तर कदाचित त्यांना देखील संधी मिळेल. अगदी बरोबर. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं आपण या संपूर्ण दिवसामध्ये कुठलाही संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला नाही आणि कुठलाही संघ टॉप 4साठी क्वालिफाईड झाला नाही. म्हणजे एक रंगत निर्माण आहे या स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली आहे. मदन विथ दिनेश. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज जीवन. सामन्याचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ वॉली सुरेख फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर बॉल निघून जातोय. षटकार. धन्यवाद डीजे. निश्चित अजय घरात मदन यांच्या बाबतीत एकच गोष्ट सांगतोय. टेनिस क्रिकेटमध्ये टेमगरचा पोलॉट म्हणून ज्याची ओळख आहे तो जिथं मात्र मदन पोलॉट ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय त्याच प्रकारे पहिल्याच चेंडूवर एक खणाघाती प्रहार पाहिलं आणि षटकाराने मात्र आपलं खातं उघडतोय मदन. खूप छान टेक्निक देखील दाखवलं. थोडासा इनसाइड आउट हा फटका मारला आणि टायमिंग किती सुंदर होतं. बॅटच्या मधोमध बॉल लागला. लॉंग ऑफला खेळाडू आहे त्या ठिकाणी, मात्र त्याच्या उजवीकडून आणि भरपूर वरून देखील बॉल निघून गेला होता. कुठली संधी नव्हती लॉंग ऑफच्या खेळाडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर केली पहिल्याच बॉलवर फलंदाज मदनने. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड यावेळेस. ओहो, ग्रेट शॉट वन्स अगेन. 6 मोर. अप्रतिम संगीत आपण आणि एक चांगला आवाज आमचं पोहोचण्याचं काम ज्यांनी केलं. आणि जिथं अजून एक दमदार फटका पाहिला आपण. सरळ बॅटनी काय क्लास दाखवतोय. शक्ती, क्लास, सर्व गोष्टीचा मिलाप म्हणून अप्रतिम अजून एक षटकार पाहतोय आपण. प्युअर टायमिंग पाहायला मिळत आहे. असं वाटलं की फक्त चिप केलाय आणि षटकार प्राप्त केला. बॅक टू बॅक 2 षटकार. पहिल्याच बॉल पासून आपण पाहतोय की गोलंदाज जीवनला प्रेशरमध्ये आणलंय फलंदाज मदनने. आणि या जीवनी जर पाहिलं पण आता जे सामने झाले त्यामध्ये अतिशय भेदक मारा केला होता पहिल्या षटकापासून. सज्ज होतोय गोलंदाज जीवन. गती परिवर्तन ऑन द रेसचा अजून एक फटका पाहतोय आपण. यावेळेस मात्र टायमिंग अचूक नव्हती आणि बॅटच्या बाहेरच्या कडेला चेंडू लागला होता. बराच वेळ हवेत पण सुरक्षित ठिकाणी गेला आणि तोपर्यंत मात्र एक धावेची संधी निर्माण झाली होती. एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते 13. एक चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडू थोडे वेगाने टाकण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र हा बॉल गती परिवर्तन आपण पाहिलं. पुन्हा एक क्लासिकल फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या वरून चेंडू काढायचा होता, मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही. चांगली सुरुवात केली आहे फलंदाज मदनने. 13 धावा धावफलकावर. पुढचा बॉल घेऊन जीवन. यावेळेस चांगला फटका आहे. ड्राईव्ह केलाय चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर तैनात आहे डीपमध्ये. 1 धाव मिळते. खातं उघडलं जातं या सिंगलच्या मदतीनं फलंदाज दिनेशचं.
खूप छान सुरुवात केली दोन्ही सलामीवीरांनी. धावसंख्या बिनबाद 14. अजूनही पहिल्या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्ले चालू आहे. एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑफ. हे दोन खेळाडू सीमारेषेवर तैनात. ऑन द राईज. ओहो, व्हॉट अ ग्रेट टायमिंग. फॅन्टॅस्टिक शॉट. 6 रन्स. धन्यवाद डीजे अजय. काय बोलशील नाही काय, पोलार्डची आठवण झाली. प्रकारे हा फटका निश्चित खेळला. काय अतिशय सुंदर अप्रतिम चेंडूला भिरकावून दिला परत लॉंग ऑफच्या वरतून 6 धावासाठी. चेंडू खराब नव्हता, मात्र उच्च कोटीची फलंदाजी मदन करतोय. फुलटॉस बॉल. यावेळेस झेलची संधी आहे. ओ, थोडासा पुढे पडलाय. चांगला प्रयत्न होता वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डरचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दमदार सुरुवात. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या या शेवटच्या मॅचमध्ये नाना स्पोर्ट्स टेमघर संघाची पहिल्या ओव्हरच्या नंतर 22 धावा धावफलकावर बिनबाद. त्या सकाळी ठीक 9 वाजता जो पहिला सामना होणार आहे. आम्ही वारंवार सगळ्या संघांना विनंती करतो वेळेअभावी, कारण की उद्या हा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. जय कुमार विपक्ष नाना उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना होईल. त्यानंतर दुसरा सामना प्रभाकर फाउंडेशन विरुद्ध भारवी 11 या दोन्ही संघांनी सकाळी ठीक 9 वाजता पोहोचायचे, कारण की ग्राउंड क्रमांक 1 आणि ग्राउंड क्रमांक 2 वर अशा स्थितीमध्ये सामने वेळेअभावी खेळण्यात येईल. याची दोन्ही संघ, चारही संघाच्या कर्णधारांनी एक महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहे. नवीन षटक घेऊन गोलंदाज महेश चव्हाण. सुरेख बॉल. लेग कटर. इम्प्रोवाइज पद्धतीनं खेळायचं होतं, परंतु चेंडूवर नजर नव्हती आणि नेधाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. ही एक स्पेशल डिलिव्हरी आहे. आपण पाहिलं तर महेश चव्हाणची चेंडू बाहेरच्या दिशेनं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तो कट करू शकतो. चांगलं नियंत्रण देखील असतं. चांगली सुरुवात केली महेशनं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटवर घेतलाय बॉल, मात्र फिल्डर डीप मध्ये तैनात. सुरेख झेल आणि हा पहिला धक्का फलंदाज दिनेशच्या रूपात. दुसऱ्या षटकामध्ये पाहतो आपण प्रभावशाली कामगिरी. इथं मात्र गोलंदाज करताना महेश चव्हाण एक अनुभव जास्त आहे आणि एका टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर बऱ्याच वर्षापासून पाहतोय आपण महेश चव्हाण नावाचा हा एक गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहतोय. पण या सामन्यात सुद्धा या षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय. याच पाहता अतिशय क्लास. काय गजबचा शॉट आहे, पण क्लिअर होईल की नाही, पण क्लिअर होईल. सुपर शॉट. मदनच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका. किसन म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकाराची षटक पूर्ण करतोय तर करसन फुले यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पण यावेळेस पाहता प्रत्येक ऑन द रेस खेळायचं होतं. फटका फसतोय काय पाहायचं, पण कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही आहे. सुरक्षित आहे फटका. मदनची दे दनादन फलंदाजी पाहायला मिळत आहे. क्लासिक बॅटिंग केलेली आहे. 4 सुरेख षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत आणि आपल्या संघाला एक सुस्थितीत घेऊन जाताना दिसतोय सध्या तरी फलंदाज मदन. 29 धावा धावफलकावर. किसन मात्रेकडे स्ट्राईक आहे. हा देखील एक जबरदस्त पॉवर हिटर आहे. चांगलं बॅटल आहे या षटकामध्ये. महेशचा पुढचा बॉल. स्लोवर डिलिव्हरी. सुरेख फटका. हा बॉल जातोय सीमा पार. षटकार. अजय, पाहिला आपण परिवर्तन करण्याचा म्हणजे प्रयत्न केला होता.
चेंडूची लाईन ओळखली, अतिशय वेगात सफल झाला आणि पोझिशनमध्ये येऊन षटकार घेतला. अजून इथून मात्र 2 षटकार मारतोय तर आदरणीय करसनजी फुलोरे साहेब यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपये दिल्या जाईल. किसनसाठी ही सुवर्ण संधी असेल. हे षटक देखील मागणं पाहायला मिळतंय. यावेळेस क्विक डिलिव्हरी होती परंतु वाईड लेग स्टिकच्या थोडा बाहेर गेलाय बॉल. यॉर्करचा प्रयत्न झाला होता मात्र दिशेवर नियंत्रण राखता आलं नाही. धावसंख्या पुढे सरसावते नाना स्पोर्ट्स टेमघर संघाची 1 बाद 36. विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना नाना स्पोर्ट हा संघ यावेळेस मात्र उडवलाय हेलिकॉप्टर. अतिशय चांगला हाय क्वालिटीचा हेलिकॉप्टर फटका. क्या बात आहे, क्या बात आहे. काय नियंत्रण आहे या हेलिकॉप्टर स्ट्रोकवर. आज हा पहिल्यांदा आपण हेलिकॉप्टरचा फटका पाहिलाय. किसन मात्रेच्या बॅटमधून कॅप्टन शॉट पाहायला मिळाला 6 धावांसाठी. षटकारांचा पाऊस पाडला जातोय नाना स्पोर्ट्सच्या फलंदाजांच्या माध्यमातून आणि आता बॅक टू बॅक हे 2 षटकार आलेत का बघूया. यस, एक वाईट बॉल होता मध्ये, 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. म्हणजेच आता षटकारांची हॅट्रिक साधण्याची संधी आहे फलंदाज किसन मात्रेकडे. संघाची धावसंख्या 1 बाद 42. निश्चित स्ट्राईकला जर आला तर एक संधी असेल 1100 रुपयाचं बक्षीस पटकावण्यासाठी. त्याचबरोबर 555 रुपयाचं सुद्धा बक्षीस आहे दिनेशजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिकसाठी या संपूर्ण दिवसामध्ये. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावफलकावर धावा इथं मात्र 42 म्हणजे तब्बल 21 धावाची सरासरी ही जर कायम राहिली तर एक भलं मोठं आव्हान अजय आपण पाहणार आहोत. तब्बल 84 यात रनरेटने जर गेलं लेकिन उतना आसान होने वाला नहीं है. नया लेकर आवेश. शॉर्ट पिच गेंद थी, फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज. आवेश का आज का दिन रहा है, खास तौर पर जो पारी उन्होंने खेली जब 79 रनों का टीम पीछा कर रही थी. टूर्नामेंट का दूसरा मैच था, गजब की बल्लेबाजी की थी. 64 रन बनाए थे 14 गेंदों में और केवल चौकों छक्कों में ही डील कर रहे थे. एक यादगार पारी आज आवेश ने खेली है. दरम्यान ऑलराउंडर भी है. पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन झालेले आदरणीय गोपीनाथजी चौधरी साहेब, उद्योगपती टेमघर आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. एक और बढ़िया गेंद, गति में कहीं ना कहीं हल्का सा परिवर्तन किया था, समझ नहीं पाए वहाँ पर बल्लेबाज. लेग बाय के जरिए 1 रन. किसन के पास स्ट्राइक, 2 गेंदों पर लगातार 2 छक्के लगा चुके हैं और देखना है तीसरा सिक्सर लगाते या नहीं. लेग बाय के जरिए स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन. अभी भी हम देखें तो इस पारी में 10 गेंदें शेष है. षटकाराच्या हॅट्रिकवर आहे. या चेंडूवर जर षटकार मारला तर निश्चित करसन फुलोरे यांच्याकडून 1111 रुपये. आणि सकाळपासून पाहतोय आपण कुठल्याही फलंदाजाने षटकार हॅट्रिक जर मारली तर दिनेश चौधरी साहेब यांच्याकडून 555. पुढचा चेंडू किसनसाठी. यावेळेस पाहता अतिशय चांगला हा प्रार आहे. काय धमाका पाहतोय आपण. ब्लास्ट केला अजून एक जबरदस्त आउट ऑफ पार्क हा षटकार. कमाल की बल्लेबाजी हो रही है. लेंथ गेंदों को तो बहुत बेरहमी से पीटते हैं बल्लेबाज किसन मात्रे और खासतौर पर इस विकेट पर लेंथ गेंदबाजी भी खतरे से खाली नहीं है. बहुत ही शानदार स्ट्रोक, लॉन्ग ऑन के ऊपर से गगनचुंबी सिक्सर. आणि जिथं अजून जर 3 मारले लागोपाठ तर करसनजी फुलोरे यांच्याकडून 2200 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल ना. बघूया काय करतोय चेंडूवर. आकोटप्या चेंडू, धीमा बाउन्सर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अजय पाहिला आपण, पण स्वेर लाईन चुकीची होती. डाव्या टीच्या खूपच बाहेरचा हा धीमा बाउन्सर. सोच अच्छी थी गेंदबाज की लेकिन उसमें कामयाब नहीं हो पाए और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए नाना स्पोर्ट्स टेमघर टीम के टॉस जीतकर बल्लेबाजी करने का जो फैसला कैप्टन ने लिया था वो बिल्कुल सही साबित हुआ है अभी तक के खेल में. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र तो स्वार्थ ठरवताना स्वतः संगणक आणि मदन. याच पाहता परत एक चांगला फटका आहे. शॉर्ट ऑफ मॅच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या प्रकारे कव्हरच्या वरतून हा षटकार वसूल केला. गेंदबाज को समझ में नहीं आ रहा है कि गेंदबाजी कहां पर की जाए. शॉट वाइड एंड पनिश. बहुत ही लाजवाब स्ट्रोक, बैकफुट पर जाकर खेला था हवाई रास्ते से 6 रनों के लिए डीप कवर के ऊपर से. बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करते हुए इस समय किसन मात्रे. आवेश काफी महंगे साबित हो रहे हैं.
इस बार ऑन साइड में उड़ाने का प्रयास था, बल्ले के थोड़ी अंदर लगी है, तेजी से जा रही है डीप स्क्वायर लेग पर, फील्डर तैनात वहां पर। इस बार केवल एक रन लेने का अवसर, ओ हो शायद दूसरा भी मिलेगा। ओवर थ्रो और बैकअप बहुत ही खराब देखने को मिला। 2 रन आखिरकार पूरे। फिर से स्ट्राइक किशन मात्रे के पास और नाना स्पोर्ट्स का स्कोर तेजी से आगे बढ़ रहा है। 58 रन, एक ही विकेट गिरा है और केवल तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर है। बहुत ही विशाल स्कोर इस समय देखने को मिल रहा है। अभी भी 7 गेंदे कुल मिलाकर पारी में शेष। आणि जिथं शेवटचे अजून 7 चेंडू टाकायचे बाकी आहेत आणि जवळपास आकडा जर पाहिला आपण ही सरासरी तर 80 धावाच्या वरती नाना स्पोर्ट टेमघर संघात धावसंख्या पोहोचू शकते। बघूया चेंडूवर काय करतोय किसन। याच पात्राहून चुन एक दमदार फटका आहे। मिडविकेट रिजनकडे चेंडू हवेत आहे, प्रयत्न भरपूर पण चेंडू जाईल मिडविकेटच्या वरतून षटकार। क्या कमाल की पावर हिटिंग देखने को मिल रही है किशन मात्रे द्वारा। बहुत ऊपर चली गई थी, एक क्षण के लिए बल्लेबाज की जान भी हलक में आ गई थी, लेकिन आखिरकार फील्डर को क्लियर करने में कामयाब रहे। फील्डर भी सोच रहे थे कि कैच का मौका बनेगा, लेकिन कोई मौका नहीं था। किशन का ये 5वां सिक्सर, 32 पर बैटिंग कर रहे हैं, शायद अर्धशतक भी लगा सकते हैं। 1 ओवर का खेल अभी भी बचा है। 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 64 रन, 1 विकेट के नुकसान पर नाना स्पोर्ट्स टेमघर। आणि जिथं 6 चेंडूवर जर पाहिलं आपण सामना केलेला आहे 32 या धावसंख्येवर, म्हणजे पहिले 5 चेंडूवर 5 षटकार, त्यानंतर मात्र 4 षटकार लागोपाठ, त्यानंतर डबल आणि अजून एक षटकार, म्हणजे इतकं जबरदस्त फलंदाजी करताना आपण पाहतोय। चला आपण वेळ कमी घ्या कारण की नंतर फलंदाजी आपल्याला करायची आहे। जो संघ आपण पाहतोय इथं मात्र जहां प्रवीण कंस्ट्रक्शंस इस समय नाना स्पोर्ट्स के सामने। आज का ये अंतिम मैच है। आप देख रहे हैं टीपीएल टेमघर प्रीमियर लीग 2020, पहला एडिशन है, पहला संस्करण है टीपीएल का और पहला ही दिन है टूर्नामेंट का। गजब का दिन, ज़बरदस्त क्रिकेट पूरे दिन भर देखने को मिला है और इस आखिरी मैच में बल्लेबाज किशन मात्रे और मदन छा गए हैं। आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाज मिलिंद के कंधों पर है, उनके सामने है मदन। एक और दर्शनीय स्ट्रोक, इस बार डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से मदन के बैट से एक और दे दनादन सिक्सर। जल्लोष होईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊळ काय सजला। धन्यवाद डीजे। काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण। दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्रागत फटकेबाजीला आणि अजय विचून चालता येणार नाही। आपण किसन किसन करतोय पण मदन कुठं मागे आहे, काय दमदार फलंदाजी करतोय तो पहिल्या चेंडू पासून। अजून एक जबरदस्त सीट पाहायला मिळते। हा चेंडू सुद्धा भिरकावून देतोय लॉंग ऑफच्या वरतून। लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा हा गगनभेदी। ये तो इनके फेवरेट स्ट्रोक्स है, ऑन द राइज या फिर हाफ वाली मिले तो भी सीधे बैट से लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर की तरफ बहुत ही दर्शनीय स्ट्रोक्स खेलते हैं और अब 40 पर पहुंच गए हैं मात्र 10 गेंदों में मदन। मैं सोच रहा था किशन 8 शतक बनाएंगे, लेकिन यह अच्छा मौका है मदन के पास। अगदी बरोबर, काय सुपरहिट कामगिरी करतोय आपल्या संघासाठी। एक सुपरहिट खेळी साकारताना मदन। याच पथापर्यंत एक फुल टॉसर घेऊन फटका डाऊन द ग्राउंड, बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू फरार होईल सीमा पार। अजून एक दमदार चौकार। आता मात्र 6 धावांची आवश्यकता असेल इथं मात्र स्वतःचं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी, तो म्हणजे मदन याला। क्या चल रहा है, गेंदबाज क्या कर रहे हैं, यॉर्कर्स कहां पर है सुनील? यॉर्कर्स देखने को ही नहीं मिल रहे हैं। जब कोशिश हो रही है तो फुल टॉस या फिर ओवर पिच हो रही है, गेंदे हाफ वॉलीज बन रही है। एक और अच्छा स्ट्रोक इस बार फिर से गैप में, लेकिन फील्डर पहुंचे जरूर है। खराब क्षेत्र रक्षण, लीजिए 4 रन और। आणि 48 धावा, फक्त 2 धावांची आवश्यकता असेल इथं मात्र आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी। 12 चेंडू मध्ये अर्धशतक पूर्ण करेल काय? आज 2 बल्लेबाजों ने अर्धशतक जमाए हैं। स्कोर इस समय 84, 84 रन बने हैं और अभी भी 2 गेंदे पारी में शेष है। 20 रन इस ओवर से भी आ चुके हैं। 2 रन मात्र दूर है अर्धशतक से। मदन, बढ़िया गेंद इस बार।
एक रन जरूर मिलेगा, क्या दूसरे की कोशिश होगी, होनी तो चाहिए लेकिन नहीं। पहला रन बहुत धीमी गति से लिया, थोड़ा सा प्रेशर डालते वहां पर फील्डर पर तो शायद अर्धशतक बना सकते थे, लेकिन अब शायद ही मौका मिले क्योंकि अंतिम गेंद शेष है। याला Score म्हणतात 85. संघासाठी खेळणं, कारण की जर दुसरा फलंदाज असता तर ही धाव घेतली असती. किसनला सांगितलं असतं तू धाव चीज झाला तरी चालेल पण स्ट्राईक मला ठेव, पण एका चांगला खेळ स्पीड दाखवता नाही तर मात्र मदन. याच पात्र आपलीचा फटका आहे, हवेत चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि अंतिम चेंडूवर इथं मात्र झेलबाद. आणि पाहिलं आपण की 49 धावावर नाबाद मदन यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा मित्रांनो. काय सुपरहिट कामगिरी, अतिशय अप्रतिम टोलेजंग फटकी फलंदाजी पाहायला मिळाली इथं मात्र मदनच्या बॅटमधून. तो इस तरह से पारी समाप्त हुई है। 4 ओवर्स में नाना स्पोर्ट्स टेमगर टीम ने टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए बनाए हैं 85 रन और 86 रनों का बहुत ही बड़ा टारगेट इस मैच को जीतने के लिए प्रवीण कंस्ट्रक्शंस के सामने। लेकिन प्रवीण कंस्ट्रक्शंस के पास भी अच्छी बल्लेबाजी जरूर है, लेकिन फिर भी बहुत मुश्किल होने वाला है क्योंकि ये बहुत बड़ा टारगेट है। मदन 49 रन्स पर नाबाद रहे, मात्र 13 गेंदों का सामना किया, 6 छक्के लगाए, 2 चौके, और किशन ने भी धुआंधार बैटिंग की, 32 रन बनाए मात्र 7 गेंदों में। तो 85 रन 2 विकेटों के नुकसान पर 4 ओवर्स में 86 रनों का टारगेट है। आणि जिथं पाहतोय आपण की आता मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर जे आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे, तब्बल धावफलकावर जर पाहिलं आपण 85 धावा आहेत आणि 86 धावाचं लक्ष इथं मात्र उभं केलेलं आहे. काय एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली मदन आणि किसन मात्रे या दोन फलंदाजामध्ये एक अतिशय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चकोटी 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 बालाची कराला चकोटी. चकोटी 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 बाईची कराला चकोटी. आई तुझ्या पुऱ्या मागचे दारान करीन बालाची चकोटी. आई तुझ्या पुऱ्यानं मागचे दारान करीन बाईची चकोटी. नवसाचा पोर तुम्ही मना दिला, नवसाची पोर तुम्ही मना दिली. नवसाचा पोर तुम्ही मना दिला, नवसाची पोर तुम्ही मना दिली. हे चकोटी 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 बालाची कराला चकोटी. चकोटी 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 बाईची कराला चकोटी. तर लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. एक भलं मोठं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. पाहतोय आपण प्रवीण कंस्ट्रक्शन या संघासमोर 4 षटकामध्ये तब्बल 86 धावाचं हा डोंगर सर करावं लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाना स्पोर्ट या स्पर्धेसाठी निश्चित ज्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण नेहमीच टेमगर जर म्हटलं तर क्रिकेटवर अतिशय भरपूर ज्याचं प्रेम आहे असे जॉयकुमार संघाचे सर्वेसर्वा आणि आयोजक कमिटी चे मेंबरसुद्धा आहेत, ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सोय आणि या स्पर्धेला लागणारे पूर्ण चेंडू ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत असे करसनजी फुलोरे साहेब यांचं मनापासून मी कौतुक करेन की कुठली पण स्पर्धा असो दादांचं एक मोलाचं वाटा असतोय. असे करसन दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण खेळाडूला क्रिकेट रसिकाला पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यानंतर मात्र खेळण्यासाठी चेंडू परत मनापूर्वक असं हार्दिक अभिनंदन करसन दादा. तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती आहे चला, कारण की हे 4 षटक झाले पाहिजेत. गोपी मात्रे आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. गोपी मात्रे, तर निश्चित प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया अजून एक माझे सहकारी समालोचक माझे मित्र संदेश दादा पाटील आपण यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. सध्या पाहतोय आपण DJ च्या भूमिकेमध्ये एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. पहिला चेंडू मोठा फटका घ्यायचा होता, पण पहिल्या चेंडूवर इथं मात्र पहिला फलंदाज बाद होतोय आणि काय सुपरहिट कामगिरी पाहायला मिळते मदनच्या माध्यमातून. क्या बात आहे. एका पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतो गोलंदाज मदन. आज मदन याच्या अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळेल मित्रांनो. षटकारांची आतिषबाजी मदन चौधरी आणि किसन म्हात्रे अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं पहिले डावामध्ये. इथे कुठेतरी पाठलाग करताना इथं आपण पाहतोय पहिल्या चेंडू ब्रेक तो मिळतोय मदन. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते.
लक्ष मात्र खूप मोठा आहे. 86 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. नवीन फलंदाज जीवन जातोय. जीवन याच्यावर खूप आशा आहेत आपल्या संघाच्या. मदन राईट आर्म ओव्हर द विकेट. या अतिशय सुरेख चेंडू, लेग ब्रेक पाहायला मिळाला. असं वाटतं की लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून जाईल, मात्र लेग ब्रेक आणि शरीरावर चेंडू आढळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या सुरुवात विकेटने केली होती, त्यानंतर डॉट चेंडूने. आतापर्यंत कोणत्या प्रकारची धाव झालेली नाहीये. पॉवर प्लेचा षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले. गेली भरपूर वर्ष क्रिकेटचा अनुभव पाठीशी आहे मदन चौधरी यांच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अतिशय सुरेख टेक्निकल वापर केला होता, मात्र शतरक्षाला बीट करून चेंडू जातोय सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. टिपिकल ब्रँडेड चौकार पेश करताना जीवन पाहायला मिळतोय. आमचं डीजे मॅन, आपण या प्रत्येक चौकार आणि षटकारामागे थोडस डीजेची साथ असू द्या. मदन पुन्हा एकदा आपण पाहतोय हवेमध्ये चेंडू आहे. उत्कृष्ट कॅच पाहायला मिळतो आणि फलंदाज जीवन याचा खेळ इथे समाप्त होतोय. डगआउट मध्ये परतताना दुसरा झटका. क्या बात आहे. चौकार एक आल्यानंतर लगेच विकेट प्राप्त करतोय. मदन याचा एक चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. मदन याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. आमचे स्कोरर सांगितले 49 धावांची केली. क्या बात आहे. आजच्या दिवसातील 5वा हिरो मदन पाहायला मिळतोय, कारण की आवेश पाटील, विवेक पवार, अक्षय, त्यानंतर रुपेश, आज मदन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आसमानी फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. झेल पकडण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र झेल काय पकडू शकले नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये नाना स्पोर्ट्स संघाला. षटकार आणि चौकाराने डील करावी लागेल, कारण लक्ष 24 चेंडू आणि 86 धावाचं आहे. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी मदन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक कंप्लीट होतं. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर झाली आहे फक्त आणि फक्त 5 धावा, 2 गडी बाद. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. सुनील पवार चर्चा करूया आपण, कारण की गेली 2 वर्ष बाळा अर्थात प्रदीप चौधरी आमची चर्चा सुरू होती की आपल्याला देखील प्रीमियर लीग ठेवायची आहे गावची. आणि आज मात्र कुठेतरी स्वप्न पूर्ण होते बाळा आणि जयेश याचं. आणि गावची जी लीग आहे TPL टेमघर प्रीमियर लीग, ती सुरू इथे झालेली आहे. काय म्हणशील सुनील पवार? आणि जे स्वप्न 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं तो आज मात्र साकार होताना पाहतोय आपण. आयोजक संपूर्ण कमिटी मेंबरचे. दरम्यान हुकचा फटका आहे, खाली शेतामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र पोहोचू शकणार नाही. पंचाचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. जिथे धाव नव्हते धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नामध्ये रनआउट होते फलंदाज. आवेश पाटील जातोय, ज्याने अनोखा विक्रम रचला होता सकाळी दुसऱ्या मॅच मध्ये, कारण की तब्बल 50 धावा कुठून काढल्या होत्या आणि अर्धशतक झळकवलं होतं. पहिलं अर्धशतक आपण बघितलं होतं. त्यानंतर रुपेशचं. आवेश पाटील येतोय न्यूमॅन. पाहूया आवेश याच्यावर खूप जिम्मेदारी आहे आपल्या संघाची, कारण की तितकंच चांगलं वेगवान गोलंदाज किसन मात्रे आहे समोर, ज्याने पहिल्या चेंडू रनआउटचं विकेट घेतलंय. जितकं वेग तितकंच आपण बघा बीट केला होता फलंदाजाला. येस, 1 बॉम्ब्स दाखवताना पंच की 1 बॉम्ब्स केला आहे गोलंदाजाने, वॉर्निंग दिली आहे. गेली 2008 पासून सुनील पवार या परिसरामध्ये आपल्या आवाजाची छाप सोडत आहेत. अल्पेश गायकवाड देखील अनेक मोठे मोठे मेगा इव्हेंटमध्ये स्कोरिंग करत असतात. इथे मात्र ब्लँक स्विंग खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, तालमेल मिलाप पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॅटवर चेंडू स्पर्श झाला होता, पंच दाखवत आहेत.
धावा झाल्या धाव फलकावर 6. ओ हो टाळ्यांचा आवाज येतोय की हा काहीतरी करू शकतो आपल्या संघासाठी. पाहूया तुषार. ओ हो बॅट मधून तर खूप उंच चेंडू उडाला होता, मात्र तितकंच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं रुपेशच्या माध्यमातून. एका बाजूला आवेश पाटील तर दुसऱ्या बाजूला रुपेश, ज्याने दोन्ही फलंदाज करताना आपण बघितलं अर्धा शतक पटकवलं होतं. पुन्हा एकदा किसन वेगवान गतीचा हा चेंडू मात्र हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, पोचू शकत नाहीये. आणि दुसरं धाव देखील पूर्ण होत आहे. रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळाली. आज सुनील पवार एक फक्त प्रश्न करेल मी, आवेश पाटीलला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागेल कारण की लक्ष खूप मोठं आहे, 86 धावांचं लक्ष आहे. आणि जिथं बरोबर सांगितलं आपण पूर्णपणे सहमत आहे, कारण की आवेश एक युवा खेळाडू आहे आणि आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे, म्हणून तर शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. अगदी बरोबर किसन. पुन्हा एका वेगवान गतीचा चेंडू आहे, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे फक्त एकच धाव मिळेल आणि षटक कंप्लीट होतं. 2 षटकाची समाप्ती. धाव संख्या पाहतोय धाव फलकावर 11 झालेली आहे. फक्त आणि फक्त 11 धावा धाव फलकावर. खूप लक्षापासून दूर गेलेला आहे. मित्रांनो या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था करसन फुलोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे पाणी. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये संपूर्ण संघाचे आपण पाहतोय ओनर, त्यांचं आम्ही जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. आणि जेवणाची व्यवस्था नरेश दादा यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. हे आपण पाहू शकता दाखवलं जात आहे, खेळाडू कक्ष दाखवला जात आहे आणि आमचे जे आयोजक आहेत प्रत्येक संघामध्ये खेळाडू खेळत आहे सर्वांना दाखवलं जाते. हे पाहू शकता आपण नरेश यांना दाखवलं गेलं होतं. खूप मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आलेलं स्वागत केलं गोलंदाजाचं. भूषणाचं स्वागत केलं आहे फलंदाज आवेशाने. षटकाराने इथे सुरुवात केली आहे. रंगाची बहीण येईन तुझी मी जत्रेला जत्रेला जत्रेला. थँक्यू डीजे. 6 धावा मिळालेल्या आहेत खूप उशिरानंतर. 2 षटकानंतर एक षटकार आलेला आहे, कारण की 12 चेंडू खेळल्यानंतर एक चौकार आला होता आणि 13वा चेंडू खेळताना आवेशाच्या बॅटमधून हा षटकार येतोय. पुन्हा एकदा भूषण पुन्हा एकदा बिगिट काढण्याचा प्रयत्न केला होता. जितकं वेग चेंडूला होता तितकं वेगाने बॅट देखील फिरली होती. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगल्या गोलंदाजी चांगली निशाणी असते नेहमी. एखादा फटका जर फलंदाज मारू शकतो तर एक डॉट चेंडू गोलंदाज नेहमी करत असतो. रुपेश देखील खुश आहे, आपल्या संघाने चांगला परफॉर्मन्स केला आहे. किसन मात्रे देखील खूप खुश आहे, कारण की लक्ष खूप मोठं आहे आणि संध्याकाळचा वेळ आहे. थंडगार हवा आहे मात्र क्रिकेट गरम आहे. चेंडू जाईल जाईल कव्हरच्या वरतून. 4 धावांसाठी 1 बॉम्ब सीमा पार चौकार. चार धावा मिळत आहेत आवेश पाटील याला. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 21 धावा, 21 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, 23 रन, 3 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल जारी है. भूषण राइट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान गतीचा हा गोलंदाज सामना करतोय आवेश. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन सरष्टकाच्या हातामध्ये झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होते आवेश पाटील, मॅन फ्रॉम टेमघर. बिग झटका. आज विचार केला लक्ष्याचा पाठलाग करताना एकमेव असा संघ जो होता तो म्हणजेच प्रभाकर फाउंडेशन. या संघाने 64 धावा चेस केल्या होत्या. त्याच्यामध्ये मेन रोल जो होता विवेक पवार याचा. पुन्हा एकदा चेंडूला सीमेचा रस्ता दाखवला आहे. चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. महेश चव्हाण याच्या बॅट मधून हा निघणारा षटकार.
It's DJ Sparks. क्या बात आहे, षटकाराने खाता गोलतोय फलंदाज महेश चव्हाण. वॉट अ शॉट. हाच फॉर्म ग्राउंड नंबर 2 वर आला होता महेश चव्हाण यांचा. आता कुठेतरी खूप दूर आहेत अजूनही, कारण की 86 टार्गेट आहे आणि धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 27 धावा. पुन्हा एकदा खेळून काढले चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडण्याचा प्रयत्न मात्र पोचू शकले नाहीये. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि षटक कंप्लीट होत आहे. 3-3 षटकाची समाप्ती. 28 धावा धाव फलकावर. विजयापासून खूप खूप दूर आहे दिल्ली, काफी दूर आहे. पाहूया शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज आहे. जयदीप येतोय शेवटच्या षटकासाठी. संध्याकाळची वेळ. फक्त 28 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडू आपण पाहतोय या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये येतोय. डीप मध्ये चेंडूला अडवला जातोय किसन याच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 29 धावा आणि विजयासाठी 57 धावाची आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये. मिशन खूप जड झालेला आहे. पॉसिबल आहे मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातोय. वाईटचा इशारा पंचांकडून. अल्पेश गायकवाड. तुषार याच्या बॅटमधून किती धावा आले आतापर्यंत? अजूनही खातं खोललेलं नाहीये, म्हणजे षटकाराने खातं खोलावं लागेल तुषार चौधरी. पाहूया. हो हो हो, चॉप केले चेंडूला. जाते चेंडू कव्हर मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. जवळजवळ मॅचला सोडून दिला आहे असं विचार केला तर काय वागवं ठरणार नाही. प्रवीण कंस्ट्रक्शन चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे या संघाचा देखील. इथे झेल पकडण्याची संधी आहे तर फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ राहिलेला आहे. त्यानंतर जशन करण्यासाठी पूर्णपणे तयारीमध्ये नाना स्पोर्ट, प्रदीप चौधरी फॅम टीम. पुन्हा एकदा जयदीप धावेल का चेंडू मागे? नाही. दोन चेंडू फॉर्मॅलिटीज बाकी फक्त. त्यानंतर नाना स्पोर्ट संघ एन्जॉय करण्याच्या मार्गावर असेल. फुलटा चेंडू आणि इथे खेळून काढला आहे आणि चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. 1 बॉम्ब सीमा पार. चौकार येते तुषार चौधरी याच्या बॅट मधून. मित्रांनो, जोपर्यंत चेंडू येत आहे ग्राउंड मधून तोपर्यंत आपण चर्चा करूया. हे पहा, 2 चेहरे दाखवले जात आहेत टीव्ही स्क्रीनवर. प्रदीप चौधरी आणि जयेश चौधरी. एक चांगली संकल्पना यांच्या माध्यमातून गेली 2 वर्ष टेमघर प्रीमियर लीग साठी धडपड सुरू होती आणि धडपड आता मात्र थांबली आहे कुठेतरी, कारण की स्वप्न जो आहे तो पूर्ण झालंय. पुन्हा एकदा खेळून काढला आहे चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने आणि अशा प्रकारे नाना स्पोर्ट हा संघ विजय होतोय. खूप खूप अभिनंदन प्रदीप चौधरी आणि विजय चौधरी. अभिनंदन कॅप्टन किसन म्हात्रे. चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. मॅन ऑफ द मॅच, 1 मॅन आर्मी. मदन इज अ मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच मदन चौधरी. कम्फर्ट इज मैन ऑफ द मैच के लिए प्लीज मदन जी आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है. आज के दिन के हीरो, उन 50 रनों की पारी मदन चौधरी द्वारा आज के दिन में. और आखिरी मैन ऑफ द मैच देने के लिए हमारे मान्यवर उपस्थित है गोपीनाथ जी म्हात्रे. उन्हीं के शुभ हाथों से गोपीनाथ चौधरी साहब हमारे साथ मौजूद है. उन्हीं के शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच का ट्रॉफी दिया जाएगा मदन चौधरी को.
तो प्लीज मदन चौधरी आपको आना है।